नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. जर नवीन असाल तर नक्की चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला का नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा आम्ही काय करतो, आम्ही शिकतो सँडल घालायला. तर एक भिंतीला हात लावून पकडतोय, तर एकाने हातातच घेतली, कुठल्या हातात घालू. तर आज आम्ही बनवते मटण. तर कारण आमच्याकडे येणारे स्पेशल गेस्ट म्हणजे आमचे मामा, मयुरेश आणि मल्हारचे मामा. 2 मामा आहेत त्यांचे, म्हणजे माझे दोन्ही मावस भाऊ येणार आहेत. त्यासाठी मी काढला सगळा मसाला, म्हणजे दोघांना झोपवलं मी, मयुरेश आणि मल्हारला. आणि त्यानंतर मी सगळा मसाला भाजून घेतला. त्यानंतर मी तो वाटायला मी बाहेर आले ओट्यावरती, कारण घरात जर मी फिरवलं असतं तर दोघे जण लगेच उठून बसले असतं. त्यानंतर माझा मसाला वाटून झाला, आलं लसूण पेस्ट पण केली. त्यानंतर मी आता तयारी करते कोशिंबिरीची. कोशिंबिरीसाठी मी पहिल्यांदा घेतला कांदा कापायला घेतला. तर अक्षरशः त्याने मला इतकं रडवलं का विचारूच नका. जेवढा नवरा माझा मला रडवत नाही, तेवढा हा कांदा नेहमी रोजच मला रडवतो. तर कसा बिस्सा मी तो कापला कांदा. त्यानंतर टोमॅटो, काकडी, गाजर आणि त्यामध्ये दही आणि थोडं शेंगदाण्याचा कूट टाकला. म्हणजे अशी झाली कोशिंबीर तयार. मला कोशिंबीर खूप आवडते. म्हणजे दह्याची कुठली वस्तू नाही, म्हणजे दह्याचा कुठलाही पदार्थ मला खूप आवडतो. तर म्हटलं कोशिंबीर पण बनावं त्यासोबत, कारण मटण कसं पचायला जड असतं. त्यासोबत थोडंसं दही वगैरे खाल्लं ना तर मग बऱ्यापैकी पोटाला आराम भेटतो. तर मग तेवढ्यात मी कोशिंबीर बनवत असतानाच गाडीचा आवाज आला इकडून. दोघेजण, शुभम आणि ओंकार, दोघे पण आले होते. आणि इकडून बाळांचा पण आवाज आला की ते दोघं रडायला लागले होते. त्यानंतर मी घाई मग गेले त्यांना पटकन बघायला. तर दोन्ही मामांना बघून मयुरेश आणि मल्हार खूप घाबरले. दोघे मला जसे एकदम चिटकूनच गेले, नाही का, अजिबातच सोडत नव्हते. तर मोबाईलला त्यांना गाणं लावलं त्यांनी, ओंकारने, तरीसुद्धा ते काही राहीना, मला काही सोडणंच. शेवटी मी आईंना आवाज दिला, त्यांना म्हटलं इकडे या, थोडा वेळ त्यांना खेळवा. म्हणजे मी राहिलेलं फक्त मला 2-3 भाकरी आणि फक्त कालवण ते टाकायचं होतं. तर मग आईंनाच मी आवाज दिला, त्यांना म्हटलं या. थोडासा वेळ गेल्यानंतर दोघे पण मस्त खेळायला लागले. बॅट घेतला, बॉल घेतला, खेळायला लागले. शुभम त्यांच्यासोबत खेळत होता. त्यांचा बॉल किचनमध्ये आला तर मी त्यांना बॉल दिला खेळायला. आई पण होत्या तिथं, त्यामुळे दोघे पण मग खेळायला लागले शुभमसोबत. मग त्याच्याकडे बॉल टाकायचे, तो त्यांना सांगायचा बॅटने बॉल मार. हा बघा फोनमध्ये बघतो शेंडीवाला मामा. तर त्यानंतर माझा झाला होता स्वयंपाक सगळा पूर्ण. कोशिंबीर, मटण सुक्कं, मटणाचा रस्सा आणि भाकरी आणि भात. तर हा बोलतो व्हिडिओ नको काढू ताई. आणि हा बघा, याने तर तोंडच नाही दाखवलं. त्याला वाटलं त्याचं तोंड दिसलंच नाही, पण मी त्याचं तोंड घेतलं होतं. त्यानंतर आम्ही केलं थोडंसं फोटोशूट केल्यानंतर दोघे पण निघाले 4:30 वाजता. तर खूप मजा आली आम्हाला. मयुरेश मल्हार पण थोडे घाबरले, त्यानंतर थोडे खेळले. तर त्यानंतर बाय पण करत होते, पण दोघं, नाही का, थोडीशी ओळख झाली होती. अशी नवीन माणसासोबत ते लवकर फ्रेंडली होतच नाहीत. तर हा आला, घरात होता, घरातून बाहेर आला बाय करायला. तर त्यानंतर ते दोघे पण गेले. तर चला.